वडाळी परिसरातून चोरी गेलेले इलेक्ट्रिक केबल जळलेल्या तारांच्या भंगाराच्या स्वरूपात लपवून ठेवणाऱ्या तिघा आरोपींना फैजलपुरा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एकूण 2,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हितेश महेंद्र तायवाडे वय वर्ष 32 राहणार साईविला अपार्टमेंट वडाळी नाका यांनी फैजलपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। त्यांच्या मालकीचे ईव्ही केबल अंदाजे 65,000 रुपये व एलटी केबल असे एकूण 2,65,000 रुपयांचे केबल वडाळी येथील गोदामाजवळून चोरीला गेले होते। या प्रकरणी पोलिसांनी बांधवी कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। तपासादरम्यान घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला। या प्रकरणात उदय महेंद्र पवार वय वर्ष 25, वीरेंद्र महेंद्र पवार वय वर्ष 19 दोघेही राहणार पारधी कॉलनी वडाळी यांनी केबल चोरी करून ते वसीम खान रफिक खान वय वर्ष 36 राहणार एकता नगर अमरावती याला विकल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीचा मुद्देमाल जळलेल्या तारांच्या भंगाराच्या स्वरूपात जप्त करण्यात आलाय। सदर कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली फैजलपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक राहुल महाजन, योगेश श्रीवास, सुभाष पाटील, शशिकांत गवई, हरीश चौधरी, सागर चव्हाण, जावेद पटेल, जयेश पर्वते आदींनी केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास फैजलपुरा पोलीस करत आहेत। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।